वाटतं दादांना का मतदान करायचं, सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून मला वाटतं जास्त न बोलता आपल्या घरातला माणूस आपण जेव्हा घरी जातो तेव्हा आपली आदराने आपण गेल्यानंतर पाणी देतो, चहा देतो, आदराने त्याला बसायला सांगतो, चौकशी करतो. हे सर्वजण दादा 15 वर्ष सतत न चुकता करतात. आणि तुम्ही जवळून बघितलेलं म्हणजे तुम्ही इथे काही गेला नसाल तरी पण जे तुमचे पुरुष वर्ग आहेत जे कामानिमित्त जातात, अशा काही गोष्टी खरेदीनाना सगळे जे पदाधिकारी आहेत ते नेहमीच जातात. की वरच्या लेवलला जी कामं आणलेली असतात ती दादांच्या मार्फत होत असतात. काही जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायत पंचायत जिथे काही गरज लागते तिथे दादांनी एक शब्द टाकला, अधिकाऱ्याला फोन केला की काम झालंच म्हणून समजा. कारण वरच्या लेवलची जी कामं असतात ती त्या दिल्लीच्या ह्याच्याने होत असतात. आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वजण की केलेली कामाची आपण साक्षीदार आहोत. कारण प्रत्येकाने जेव्हा दादांना मतदान केलं तेव्हा दादांनी चंगच बांधला आहे बाबा जे मला चांगलं काही करता येईल, जे मला काही चांगलं देता येईल. कारण समाजाने मला जर मतदान केलं आहे, मला त्यांनी निवडून आणले तर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि म्हणून दादांनी 15 वर्ष आपल्या घराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दादांनी कधी मला वाटतं राजकारणात आल्यानंतर 15 वर्षात बिझनेस हा म्हणून काय बैठक नाही. कारण माझा मोठा मुलगा यायला शिकून अमेरिकेहून आणि आता बिझनेस घ्यायला आणि दादांनी इलेक्शनमध्ये दादा जिंकून यायला ही एक गाठ पडली. आणि त्याच्यानंतर माझा दुसरा मुलगा. आणि म्हणून मला वाटतं दादांना घराकडे लक्ष द्यायला कधी लागलं नाही की माझी मुलं बाळ काय करतायत किंवा काय करतात. आणि त्याच्याही आधी मी माझ्या मुलांकडे लक्ष दिलं होतं. कारण आपल्याला वाटतं की आपला जेव्हा नवरा राजकारणामध्ये भाग घेत असेल किंवा आपल्या व्यवसायासाठी फिरत असेल तर आपण आपल्या घराकडे मुलांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. एक आपण जबाबदारी दिल्यानंतर तो माणूस दुसरी जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडतो. आणि म्हणून मला वाटतं हे 15 वर्ष दादा सतत काम करत राहिले आणि चांगलं काहीतरी देत राहिले. आणि दादा म्हणतात ज्या समाजाने मला मोठं केलं, ज्या समाजामधून मी आले, त्यांचे प्रश्न दादांनी बघितलेले आहेत, गरिबी जवळून हाताळलेली आहे दादांनी, त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, आईवडिलांची गरिबी बघितली. आणि म्हणून दादांना वाटतं ज्या समाजातून आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या समाजासाठी आपल्याला काही करता आलं तर मला वाटतं आपली संपत्ती असं दादा नेहमी म्हणतात. कारण दादा म्हणतात जेव्हा मी 6ही मतदारसंघ फिरलो अनेक समस्या होत्या. कारण एकदा आपण निवडून आलं तर लगेच काय सुजलाम सुफलाम होणार नाही. कारण ही 60 वर्ष जे केलेलं काम आहे अगोदरच्या सरकारने त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. आणि त्यावेळेला आपला खासदार नव्हता, प्रत्येक वेळी दुसरा खासदार असायचा. आणि यावेळेला शिवसेनेचा जेव्हा खासदार आल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं पाहिजे की दादा पहिल्यांदा ह्या मतदारसंघामध्ये खासदार तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मिळत झाले. आणि म्हणून जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा मला वाटतं दादांचं नाव त्यांना घ्यायला लागेल की ज्या मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला खासदार येईल. आणि हा विश्वास बाळासाहेबांनी जेव्हा त्यांचा आज जरी बाळासाहेब हयात नसते तरी त्यांचे विचार ते विचारांच्या रूपानं आज आपल्यामध्ये सर्वांच्यामध्ये आहेत. आणि तो विचार जो बाळासाहेबांनी मांडला की तुम्ही जे जाणार आहात ते तुम्ही नक्की निवडून या, बायकोला सांगा तुमची बॅग भरा. हा जो विश्वास एक जो माणसाला जो मिळतो तो मला वाटतं कितीतरी मोठा असतो. आणि तो विश्वास बाळासाहेबांनी पहिला दाखवला आणि त्याच्यानंतर जनतेने भरभरून दादांना प्रेम केलं. आणि म्हणून दादा खासदार होऊ शकले आणि त्या खासदाराची पत्नी होण्याचा मान तुम्हा सर्वांमुळे मला मिळाला. आणि म्हणून मला वाटतं येणारी 29 तारीख आपण सर्वांनी सगळी कामं बाजूला ठेवा. आताही आपल्याला जो प्रचार करता येईल तो आपण प्रचार करा. कारण आम्ही सर्वजण कमी आहोत आणि तुम्ही सर्वजण जास्त कारण जनता जास्त आहे. आणि म्हणून मला वाटतं प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन उपलब्ध आहे. फोनच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करू शकतो. प्रत्येकाकडे आपण आपले जे नातेसंबंध आहेत त्यांच्याशी बोलू शकतो. लग्नकार्यात आपण जातो तेव्हा आपण दादांच्या वतीनं सांगू शकतो की ह्या माणसाला मतदान करा. कारण 6 तालुक्यापर्यंत पोचायचं आहे आपल्याला. आणि म्हणून मला वाटतं सर्वांना माझी नम्रतेने विनंती आहे आपण हे सर्वांनी करावं. आणि जेव्हा दादांचा विजय होईल त्यामध्ये तुम्हा सर्वांचा वाटा असणार आहे. कारण तुम्ही सर्वजण विजयाचे शिल्पकार तुम्ही असणार. दादाचं एक निमित्त आहे. कारण तुमच्या ज्या समस्या आहेत तर एक दादाने आपण एक पाठवलेला आहे प्रतिनिधी दिल्लीला आपण पाठवतो निवडून की आपल्या समस्या आपण तिथे जाऊन मांडू शकत नाही. म्हणून आपला एक प्रतिनिधी तिथे आपण पाठवतो की आपल्या समस्या जाणणारा, आपल्या समस्या तिथे मांडणारा. तुम्ही बघता लोकसभेचं अधिवेशन येतं त्यावेळेला तुम्ही कांद्याचे प्रश्न असतील दादाने मांडलेले आहेत ते सर्वांनी तुम्ही बघितलेले आहेत. भंडाऱ्याचा संबंध असेल तेव्हा बघितले. अनेक भाषणं दादांनी केले. दादांना 4दा पुरस्कार मिळालेला आहे की दादांनी अनेक प्रश्न विचारलेले आणि संसद रत्न हा तुम्हा सर्वांमुळे मिळाला. आणि म्हणून मला वाटतं हे सर्व करत असताना आपण चौथ्यांदा दादा चौकार मारताना आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि येणाऱ्या 29 तारखेला धनुष्यबाणाच्या जवळचं बटन दाबा आणि आपणच विजयी झालो असं समजा. कारण तुम्हा सर्वांच्या मनामनातला खासदार, तुम्हा सर्वांच्या जवळचा खासदार आपण निवडून देणार आहोत. कारण तुम्ही सर्वजण दादांना दादा म्हणून संबोधता. घरातला एक करता माणूस, घरातला एक ऐकून घेणारा माणूस ज्याला आपण दादा म्हणतो. आणि असा माणूस आपण निवडून देत असताना तुम्हा सर्वांचे आशीर्वाद त्यांना मिळावे ही सर्वांना माझी नम्रतेने विनंती. आज आपण बघितलं आज रामनवमी आज आहे.
आणि रामनवमी आपण बघितलं, एक वचनी एक पत्नी आदर्श असा पुरुष होऊन गेला आणि हा तो आजचा पवित्र दिवस आणि या पवित्र दिवसात सर्वांना शुभेच्छा देते.